नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज प्लॉट वरती काही शेतकरी बंधू आलेले आहेत आणि सध्या पार्सल कसं 7-8 दिवस बंद होतं आणि आता कामकाज जे आहे ते चालू झालेलं आहे। तर त्यामुळे हे काही शेतकरी बंधू आहेत, तर आपण त्यांचा परिचय घेऊया। इथं आल्यानंतर त्यांनी बेनही खरेदी केलंय आणि त्यांचं बेन जे आहे ते खरेदी झालेलं आहे। तर चला आपण त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांचा परिचय घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। तर आमच्या शेतकरी बंधूंना तुमचा परिचय सांगा। मी अंबादास रघु, फुलंब्री गाव, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद या ठिकाणून इथपर्यंत आलेलो आहे। नवीन बेन आणि घास चारा गाईसाठी खूप नवीन वाटला। तर इथं आल्यानंतर आता तुम्ही किती प्रकारचं नेपियर बघितलं? इथं 5 प्रकारचं 5 प्रकार आपण या ठिकाणी बघितले। तर त्याचे नाव आता म्हणजे तुमचे तोंड पास नसतील तर मी सांगते। आपण पहिलं बघितलं 4G बुलेट सुपर नेपियर, दुसरं इंडोनेशिया स्मार्ट नेपियर, तिसरं आपण बघितलं ऑस्ट्रेलियन रेड नेपियर, चौथं आपण बघितलं मका क्रॉस आणि पाचवं आपण बघितलं तैवान जॉईंट किंग। तर या सर्व नेपियरचे प्लॉट ज्यावेळेस तुम्ही बघितले तर तुम्हाला प्लॉट बघून काय वाटलं? त्याचा फुटवा कसा आहे, उंची, वाढ, त्याला काटे, कूस? काटे नाही दिला आणि खूप छान वाटला। आणि त्यातला रेड नेपियर म्हणजे नवीनच, त्याला बिटाचा क्रॉस आहे। हो, त्याला नॉर्मली ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढते तर त्यावेळेस त्याला काटे येतात। सध्या ह्या वातावरणामध्ये पावसाळ्यात हिवाळ्यात त्याला काटे दिसत पण नाहीत आणि एवढ्या प्रमाणामध्ये ते जाणवत पण नाहीत, पण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी कमी पडतं किंवा वातावरणामध्ये उष्णता वाढते तर त्यावेळेस त्याला काटे जे आहेत ते जाणवतात। आता आपण प्लॉट मध्ये बघूया, तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर बघायला मिळेल की काटा त्याला एकही दिसणार नाही तुम्हाला। आता मी तुम्हाला जसं म्हटलं की उन्हाळ्यामध्ये याला काटे, आता बघा तुम्ही इथं तुम्हाला याला कुठं काटे कूस दिसते का? तुम्ही सुरुवातीला म्हणाले की कूस नाहीये, तुम्हाला आता या पिरियड मध्ये तुम्हाला कूस दिसणारच नाही, पावसाळ्यात दिसणार नाही, हिवाळ्यामध्ये पण एवढी ती दिसणार नाही, पण उन्हाळ्यामध्ये ही जी एकदम बारीक आहे या ठिकाणी ती डोळ्यांना दिसत पण नाही। तर ही जी कूस आहे ही उन्हाळ्यामध्ये तीव्र होते। वातावरणात ज्यावेळेस उष्णता वाढते, दमटपणा वाढतो, त्याचबरोबर पाणी जर कमी पडलं तर त्याचं तीव्रतेचं प्रमाण जरा जास्त वाढतं। म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा 1 ते 2 कटिंग तुमच्या उन्हाळ्यामध्ये येतील त्या कटिंगला तुम्हाला त्याला काटे असणार। याची हाईट किती होते? याची हाईट जवळजवळ 15 फुटाच्या आसपास होते। किती दिवसामध्ये? पहिली कटिंगला त्याला 3 महिने लागतात आणि नंतरच्या कटिंग त्याच्या 2 महिन्यामध्ये येतात। म्हणजे तुम्ही 10 फुटाचा असतानाच त्याला गायांना कट करून घालू शकता। 2 महिन्यामध्ये त्याची 15 फूट हाईट जाते। आज 1 डोळा जर लावला तर त्याला किती फुटवे येतात त्याला? आता तुम्ही जमीन तुमची कशी आहे त्याच्यावरती पण फुटवे अवलंबून असतात। कधी कधी सुरुवातीलाच 1 डोळा जर तुम्ही लावला तर त्याला 25-30 फुटवे निघतात। काही काहींची जमीन जर कसदार असेल, म्हणजे तिला तुम्ही खत पाणी व्यवस्थित घातलंय, तुम्ही ती महिनाभर नांगरून पडून दिली, त्याला ऊन खाऊन दिलंय, तर त्या जमिनीमध्ये पहिल्याच कापणीला त्याला 50 फुटवे निघतात। नंतरच्या कापण्यानंतर ते हळूहळू वाढत जातात। जनावरांसाठी किती पौष्टिकता याच्यामध्ये? पौष्टिकता जर म्हणाल तर ती आपल्यावरती आहे टिकून ठेवायचं। पौष्टिकता तशी त्याच्यामध्ये भरपूर आहे, जवळजवळ 15 ते 18% त्याच्यामध्ये प्रोटीन आहे। आणि गायांना सुरुवात केल्यानंतर चारा घालायला तर तुम्हाला 3-4 दिवसामध्येच त्याची दुधात वाढ झालेली जाणवेल, त्याचबरोबर तुमच्या फॅट डिग्री मध्ये वाढ झालेली जाणवेल। पण हे सर्व कधी शक्य आहे? जर तुम्ही त्याला जपलं, तुम्ही त्या माती ज्या जमिनीमध्ये तुम्ही लावलंय त्या जमिनीचा पोत जर तुम्ही टिकून ठेवला, तो बिघडू दिला नाही तर पोत टिकून ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्याला दर 2 कापणीला शेणखत घालणं गरजेचं आहे। आपल्या सर्व शेतकरी बंधूंना कसं एक अंगवळणी पडून गेलंय की आपल्याला काहीतरी वाढवायचंय तर आपण त्याला सगळ्यात जास्त युरियाचा वापर करतो। तर शक्य होईल तितकं तुम्ही युरियाचा वापर कमी करा, शेणखतावर जास्त भर द्या। तुम्ही जर दर कापणीला त्याला, म्हणजे आता दर कापणीला शेणखत टाकणे तर शक्य नाहीये कुणालाच, पण जर दर कापणीला तुम्ही जर सुपर फॉस्फेट जर टाकलं तर तुमच्या जनावरांच्या शरीरामध्ये जे प्रमाण आहे ते टिकून जर ठेवायचं असेल तर दर कापणीला तुम्ही त्याला सुपर फॉस्फेट टाकणं गरजेचं। दर 2 कापण्यानंतर तुम्ही त्याला शेणखत टाकायला पाहिजे। 2 कापण्याला नाही शक्य झालं तर निदान 3ऱ्या कापणीला तरी त्याला शेणखत टाकणं गरजेचं। आपण किती जरी नाही म्हणलं तुम्हाला तुम्ही रासायनिक खतांचा वापर करू नका, पण आपल्या अंगवळणी पडून गेलेले आपण ते टाकणारच, ते तुम्ही टाका, आम्ही नाही म्हणत। पण काय की तुम्ही कापणी आड खत म्हणजे आता 2 कापणीला तुम्ही ह्यावेळेस जर शेणखत टाकले तर रासायनिक खत तुम्ही 2 कापणी नंतर टाका, पण त्याच्या पुढच्या कापणी ज्यावेळेस तुम्ही त्याला खत टाकणार आहे तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून शेणखताचाच वापर करा। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खत टाकताय तर ते एकाड एक टाका। याची लागवड करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरी आहे। आता खत पाणी तर आपण प्रत्येक वेळेस करतोच, आपण आधी नांगरणी करतो, रटा मारतो, त्याच्यापूर्वीच आपण खत वगैरे टाकलेलं असतं। महत्वाचं काय माहिती का लागण पद्धतीमध्ये, तुम्ही सरी जी आहे ना ती कमीत कमी 3 फुटी पाहिजे। जास्तीत जास्त तुम्ही किती मोठी पाडू शकता? 3.5 फुटी पाडू शकता, 4 फुटी पाडू शकता, 4.5 फुटी पाडू शकता, पण कमीत कमी जी आहे ती 3 फुटी पाडायला पाहिजे। सरी पाडल्याच्या नंतर मधले अंतर किती त्याचं? लागवडीचं प्रत्येक नेपियरचं वेगळं वेगळं आहे। आता स्मार्ट नेपियर जर म्हणाल तर इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचं 3x3 वरती लागण करणं गरजेचं आहे। म्हणजे आता सरी जर तुमची 3 फुटी आहे तर दोन्ही स्टिक मधलं अंतर 3 फूट पाहिजे। आणि ज्याला सिंगल डोळा आहे ज्या नेपियरला,
ज्याचा आपण सिंगल डोळा पद्धतीने बेणं देतो, तर त्याची दोन्ही स्टिक मधलं अंतर हे 1.5 फूट पाहिजे. आणि ते शेळीचं जे घेतलं आपण हा, इंडोनेशिया स्मार्ट नेपियरच आहे. तर त्याचं अंतर किती लागवड? त्याची 3x3 वरती आहे. आता तुम्ही म्हणाल एवढं का बरं आहे, 3 बाय म्हटल्यानंतर जवळजवळ इतकं अंतर झालं. खूप अंतर झालं 3 आता ही जी लागण पद्धत आहे ही इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची 3x3 वरती केलेली होती आणि याची दुसरी कापणी आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठं 3 फूट अंतर दिसतंय का? कारण त्याला फुटवा इतका होतो. इंडोनेशिया स्मार्ट नेपियर जे आहे याला जवळ हो एका त्याची 3 ते 4 डोळ्याची स्टिक असते, एक डोळ्याची स्टिक नसते. तर त्याच्या 3 ते 4 डोळ्याच्या स्टिकला जवळजवळ 100 ते 150 फुटवे निघतात फर्स्ट कटिंगला. जर तुम्ही 3x3 वरती लागण केली तर आता भरपूर शेतकरी बंधू काय करतात की नाही 3 फुटी सरी लईच मोठी होती, आपण 2च फूट पाडू. तर तिला 2 फूट जर सरी पाडली तर तुमचं नेपियरचा जो निघणारा फुटवा आहे तो कमी होऊन जातो. आणि महत्वाचं म्हणजे त्याची जी जाडी आहे, म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच अंगठ्यासारखी जाडी मिळते, तर ती हळूहळू कमी होत जाते, कारण त्याला पसरायला जागा सापडत नाही तुम्ही जर 2 फुटी सरी पाडली तर. आणि रेड नेपियरचं लागवड पद्धत सेम सगळ्याची, फक्त काय की त्याचं मधलं अंतर जे आहे ते कमी होतं निम्म्यानी. हे जर 3x3 वरती तर त्याचं 3x1.5 वरती, कारण त्याला याच्यापेक्षा फुटवा कमी, त्याला सिंगल डोळा असतो, त्याला कमीत कमी जास्तीत जास्त 50 फुटवे निघतात. आणखी ते आपल्याकडे मका क्रॉसचं पण सेम. बाकी ज्यांना सिंगल डोळा आहे ना त्यांची सगळ्यांची लागवड पद्धत सारखी, फक्त इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचं अंतर वाढतं कारण त्याला फुटवे भरपूर निघतात. तर आता या ठिकाणी तुम्हाला मी जी काही सर्व काही माहिती सांगितली आहे नेपियरची म्हणा किंवा खत पाण्याची, तर ती तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या आणि सांगितल्या पद्धतीने लागण करा. म्हणजे कसं तुम्हाला जे आम्ही सांगितलंय की याच्यामध्ये एवढं तुम्हाला उत्पन्न निघणार आहे ते तरच निघेल जर तुम्ही त्याची व्यवस्थित खताची काळजी घेतली तर. आता हे नेपियर जे आहे ते जवळजवळ 7-8 वर्ष चालणार आहे, पण जर तुम्ही त्याची खत पाण्याची काळजी घेतली तर, म्हणजे जर तुम्ही त्याला खत टाकायचा कंटाळा केला 2-3 कापण्या मिळून की नको युरियाच टाकू वाढतंय ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कस सापडणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे नंतरच्या ज्या तुमच्या कापण्या येणार आहे त्याला फुटवा कमी होणार आहे, तुमची काडी बारीक होणार आहे, तर उत्पन्न कमी होऊन जाणार. तर आता तुम्हाला मी जी काही माहिती सांगितली तुम्हाला कशी वाटली? खूप छान वाटली माहिती. आणि आता तुम्ही जे बेणं खरेदी केलं आहे ते व्यवस्थित लागण करा आणि त्यातून तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवा. तर शेतकरी बंधूंनो, यानंतर हे जे बेणं लागवड केल्याच्या नंतर परत हे लागवडीला चालू शकतो का? हो चालू शकतो. याची परत डबल लागवड करू शकतो का? हो करू शकता ना. कारण याचं जे बेणं आहे परत बाहेर कोणाला देऊ शकतो का? हो देऊ शकता ना. फक्त काय आहे की आता ज्यावेळेस आपण जागेवरून, तुम्ही आता इथून जागेवरून नेले, तर आता आम्ही तुम्हाला जी प्रोसिजर सांगितली ही ज्यावेळेस तुम्ही स्वतःच बेणं येईल त्यावेळेस करायची. तर ती प्रोसिजर काय आहे की तुम्हाला आता हे बेणं घरी गेल्यानंतर वल्ल्या पोत्यात ठेवायचे 2 दिवस वल्ल्या पोत्यात ठेवायचे. म्हणजे फक्त ठेवायचे नाही, त्याला तुम्हाला सकाळ संध्याकाळ पाणी मारायचे, जेणेकरून त्याची जी जर्मिनेशन शक्ती आहे ती वाढून जाते, त्याच्यात लगेच ते जर्मिनेट व्हायला चालू होऊन जातं. आणि तिसऱ्या दिवशी आज कटिंग जर केली तुम्ही तर तुम्हाला आज लगेच लागवड करायची नाही. काही शेतकरी बंधूंचं म्हणणं येतं की नाही आज आता कटिंग केलं आणि ते थोडं 2 दिवस सुकून देतो, तर ते आपल्याला सुकून नाही द्यायचे. त्यातली जी वॉटर लेवल आहे ती आपल्याला टिकून ठेवायची. तर त्यासाठी आपल्याला त्याला 2 दिवस वल्ल्या पोत्यात ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला तिसऱ्या दिवशी त्याची लागण करायची. तर ज्यावेळेस आता याचं तुम्ही 3 महिने लागतील ना त्याला जवळजवळ बेणं तयार व्हायला, आता लागवड केल्यानंतर. तर 3 महिन्यानंतर ज्यावेळेस तुम्ही याला कटिंग करता तर त्यावेळेस फक्त एवढी काळजी घ्यायची की तुम्हाला कटिंग केल्यानंतर बेणं 3 दिवस वल्ल्या पोत्यात ठेवायचे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही त्याला लागण करायला घेऊ शकता. किंवा हे बेणं तुम्ही दुसऱ्या कुणाला दिलं तर त्यांना पण आठवणीने ही प्रोसिजर सांगायची, जेणेकरून त्यांचं जवळजवळ 90 ते 95% बेणं जे आहे ते उतरून जातं, खराब नाही होत ते. तर शेतकरी बंधूंनो, यांना जी माहिती मी सांगितली आहे ती तुमच्याही कामाची आहे की बेणं जे आहे ते कशा पद्धतीने आपण पुन्हा लावू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.